नमस्कार. मी सौ प्रतिभा कुलकर्णी, नवी मुंबई, नेरूळ. आदरणीय लेखक, कथाकार वपू काळे यांच्या 92व्या जन्मदिवसानिमित्ताने साहित्य संपदा आयोजित वपूरवाई वपूंच्या 92 कथांचे वाचन या उपक्रमासाठी मी त्यांच्या कारे भुललासी या कथासंग्रहातील मुखोटे ही कथा वाचणार आहे. सचमुच मी तुमसे प्यार करती हूँ हे वाक्य जवळजवळ 31 वेळा म्हणून झाल्यावर अखेरीस त्यांचं ध्वनिमुद्रण झालं. नायकावर प्यार प्यार करून दमली. नायिकेपेक्षा मोठा सुस्कारा मी ओके सांगितलं. बूथच्या बाहेर आलो. प्यार प्यार ऐकून मी वैतागलो होतो. मी सरळ फाटकाच्या शेजारी चौकीपाशी जाऊन माझी नेहमीची जागा पटकावली. एखादी सिगरेट ओढावी म्हणून मी खिशातून डबी बाहेर काढली. तोच माझ्या पुढ्यात एक टॅक्सी येऊन उभी राहिली. त्यातून एक झकपक पेहराव केलेली मुलगी उतरली. सिगरेट पेटवायची सोडून मी ती घाईघाईत परत डबीत ठेवली आणि डबी खिशात टाकली. त्या मुलीचे वर्णन काय करावं. व्यवसाय साऊंड रेकॉर्डिस्ट पडल्यामुळे आमचा संबंध फक्त आवाजाची. सौंदर्य व शरीर सौष्ठव हे विषय कॅमेरामनचे असले तरीसुद्धा 4 चौघांपेक्षा ती निराळी आहे हे लक्षात आल्यावरच राहिलं नाही. टॅक्सीचं भाडं चुकवत मंद मंद पावलं टाकीत ती माझ्याकडे आली. कोण पाहिजे आपल्याला? डायरेक्टरना भेटायचं आहे. तिचा आवाज मंजूळ होता. तुम्हाला थांबावं लागेल. आत्ता शूटिंग संपलं आहे. किती वेळ लागेल? अर्धा पाऊण तास थांबावं लागेल. शूटिंग झाल्याबरोबर ताबडतोब तर कुणाला भेटण्याच्या मूडमध्ये नसतात. ती जरा विचारात पडली. आपली हरकत नसेल तर आपण माझ्या खोलीत जाऊया. चला की. त्यात हरकत काय असायची? अगदी सहजपणे ती म्हणाली. ती मनमोकळी असावी असा मी अंदाज बांधला. आम्ही उभयता खोलीकडे जाऊ लागलो. तो समोरून मेकअप केलेला अनिल कुमार आला आणि माझ्याकडे आणि एकदा नवगातेकडे पाहून त्याने हलके शिळ वाजवून डोळा मारला. मी गाल्यातल्या गाल्यात हसून त्याला प्रत्युत्तर केलं. त्याची पाठ वळल्यावर मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेतून आमच्या हालचाली सुटल्या नसल्याचं तिच्या चेहऱ्यावरून ओळखलं. कोण होता तो? तुम्हाला माहीत नाही? तो अनिल कुमार, नेहमीचा व्हिलन काम करतो तो. व्हिलनच दिसतोय, टार्गट. मला हसू आलं. हसलाचसे. तुमच्या मतप्रदर्शनाशी मला गंमत वाटली. अगदी जाता जाता तुम्ही सहज टार्गट म्हणालात. अर्थात जितक्या सहजतेने त्यानं तुम्हाला डोळा मारला तितकीच सहजता माझ्याजवळ पण आहे. पण तुम्ही हसलात का? तुमच्या हसण्याचा अर्थ निराळा वाटला. तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे. मी का हसलो हे जर तुम्हाला सांगितलं तर आवडणार नाही. आवडेल. मला स्पष्ट वक्तेपणा आवडतो. असं? मग ऐका. हाच अनिल कुमार तुम्हाला आणखीन काही दिवसांनी आवडू लागेल. त्यानं मग शिळ वाजवली नाही तरी तुम्हाला त्याचा राग येईल. म्हणजे काय? पहा, तुमचा आवाज चढला. तुम्हाला राग आला. पण मी म्हणतो ते अक्षरशः खरं आहे. सिनेमात काम करायला येणाऱ्या प्रत्येक मुलीला सुरुवातीला असाच राग आलेला आहे. मी सिनेमात काम करायला आली आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून ज्या माणसानं गेली 14 वर्ष या धंद्यात घालवली आहे त्याला माहितीची गरज नाही. चालण्यावरून जातं आणि हावभावावरून उद्देश आमच्या लक्षात येतात. अय्या, तुम्ही इथे काय करता हे मी तुम्हाला विचारलंच नाही. खरंच तुम्ही काय करता इथे? देवडीवरून बसून राहतो. असं काय? सांगा ना काय करता ते. मी काही विचारलं नाही तुम्हाला. अहो, अनिल कुमार सारखा विषय मिळाल्यावर आम्हाला कोण विचारतंय? तसं नाही. मी त्यातली नाही. वाजवीपेक्षा कोणाला मी पुन्हा मी हसलो. तिच्यासमोर आसन ठोकीत मी म्हणालो, सिनेमा कंपनीत नोकरी मिळाली की 10 दिवसांनी आपल्याकडे पाहून कोणी शिटी मारली तरी काही वाटेन असं होतं. 22 दिवसांनी एखाद्याचा धक्का लागला तर विशेष काही बिघडलंय असं वाटत नाही. 1.5 महिन्यांनी डायरेक्टर आणि हिरो किंवा व्हिलन यांनी लिफ्ट दिली नाही तर राग येतो. मला नाही खरं वाटत. सगळ्या मुली तशा नसतात. नसाव्यात अशी इच्छा आहे माझी. पण ती फोल ठरली आहे. गेल्या 14 वर्षानंतर दर 2 महिन्याला एक या हिशोबानं 84 मुली या कंपनीत हिरोईनचं काम मिळावं या अपेक्षेने आल्या. एकीने तरी माझी
अपेक्षा पुरी करावी, पण छे नाव कशाला? हे जे 10 दिवस 22 दिवस 1.5 महिना याचं कोष्टक बसलंय ते उगीच नाही. हे वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याचा त्याचा. तरीसुद्धा हे अटळ आहे. रात्री 10 वाजता शूटिंग संपल्यावर एकट्या दुकट्या बाईला कंपनीतून, टॅक्सीतून किंवा कंपनीच्या सर्वसामान्य नोकरासाठी असलेल्या गाडीतून जायला थोडंच सांगायचं. तेव्हा राहिला कोण? तर हिरो आणि डायरेक्टर. तेव्हा हे मुळी अटळच आहे. यातूनच पुढे सवय निर्माण होते. काही वेळ ती गप्प बसली. नंतर शांतपणे म्हणाली, कलेची सेवा करायला मिळावी या एकाच उद्देशानं मी इथे आले आहे. सांगायचं विसरलोच. या 84 मुलीत एक मुलगीसुद्धा केवळ धंद्याचा दृष्टी ठेवून इथे आली नव्हती. कलेचा उच्च आदर्श प्रत्येकीच्या समोर होता. पण कलेचा आदर्श घेऊन आल्या आणि धंद्याच्या दृष्टिकोनातून बाहेर पडल्या. वा वा, असं कसं होईल? थोडीशी इरेला पेटून ती नवगता म्हणाली. मला एक हुरूप आला. हे असंच होणार. त्याला काय कारण आहे? जगाचा व्यवहार आणि इथला व्यवहार यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्येक बाबतीत साधी प्रेमाची गोष्ट घ्या. बाहेरच्या जगात तुम्ही प्रेमात पडलात तर एकांत शोधायला लागता. इथे उलटा प्रकार आहे. नायक नायिका एकांतात आहे असं प्रेक्षकांना वाटत असतं, पण त्या शूटिंगच्या वेळी कमीत कमी 50-60 माणसं तुमच्या नकली प्रणय पाहत असतात. त्याच्यासमोर प्रेम करावं लागतं. जमेल तुम्हाला? आमची सिनेमातली भाषा समजायची नाही तुम्हाला, तरी उदाहरण म्हणून सांगतो. बाहेर रस्त्यावरून मोटारी पळतात. रस्ता स्थिर असतो. इथे मोटार स्थिर असते आणि रस्ता त्या खालून पळत असतो. त्या प्रत्येकाला आम्ही बॅक प्रोजेक्शन म्हणतो. एकंदरीत सगळा कारभार उलटा. आजपर्यंत न पाहिलेल्या माणसाला प्रेमाने आवेगानं मिठ्या मारायच्या, मनाविरुद्ध एखाद्याचा द्वेष करायचा, कपडे बदलतो त्याप्रमाणे चेहरे बदलायचे, मुखोटे घालायचे. त्याला आम्ही कातडी मानायची, आम्ही अभिनय म्हणायचा, तुम्ही कला म्हणायची. कसली कला आणि कसले ध्येयवाद? ती बुचकळ्यात पडली. एवढा मोठा विचार तिला झेपायचा नाही म्हणून तिला दुसरा युक्तिवाद मांडला. बरं, ते जाऊ दे. एका सिनेमात कमीत कमी किती अनोळखी माणसांना मिठ्या मारायच्या याची तुमची तयारी आहे? माझ्या या सडतर प्रश्नावर निरुत्तर झाली. ती लाजली, खाली पाहू लागली. हा दुवा कच्चा आहे हे मी ताबडतोब समजलं. तुम्ही पतिता पाहिलात? हो. स्त्री जन्माची तुझी कहाणी पाहिला. दूध भात, सुबह का तारा, हो सगळी पाहिली आहेत मी. मग त्यात पहा ना, एकदा बापाला मागं होणाऱ्या नवऱ्याला व प्रियकराला, मग गुंडांनी अत्याचार केला म्हणून अशा निरनिळ्या नात्यांनी कारणांनी नायिकेला कोणाकोणाला मिठा माराव्या लागत आहेत. त्याआधी काम कसं करायचं हे समजावून सांगताना डायरेक्टरनी मिठी मारली ती निराळीच. आता मात्र तिचा चेहरा साफ पडला. कसलं तरी अनाकलनीय अज्ञात दडपण तिच्या मनावर पसरल्यासारखं वाटलं. ती वर बघायला धजेना. मी एवढं स्पष्ट बोलायला नको होतं असं मला वाटू लागलं. मग मी उठलो. जाऊ द्या, झालं, चला आपण कंपनी बघूया. ती लगबगीने उठली आणि तिलाही हे वातावरण नकोसं झालं होतं. आम्ही बाहेर पडतो तो समोरून असिस्टंट कॅमेरामन घोषबाबू येताना दिसले. माझ्याकडे बघत नेहमीच्या ढंगात म्हणाला, काय राव रुबाबाई बुवाज, नेकटाय वगैरे कडक. मी नुसती मान डोलली. तो लांबवर गेला. पाहिलं लोक तुमचं कसं स्वागत करतात ते? म्हणजे मी नाही समजले. अहो, हा प्रश्न मला नव्हता, ती तुमची चौकशी होती. नेकटाय काय? मी रोजच लावून येतो. याला आजच कसा दिसला तो? आपलं नातं जोडून स्वारी तयार. अजून मी तुम्हाला तुमचं नाव विचारलं ना. माझं नाव सांगितलं. खरंच तुमचं नाव काय आहे? मी माझं नाव सांगितलं. अय्या, म्हणजे परवा साऊंड रेकॉर्डिंग्समध्ये पहिलं बक्षीस मिळालं ते तुम्हीच होय? काय कौशल्य आहे तुमच्याजवळ. त्यात कसलं कौशल्य? 5 बटणं फिरवली की हवा तो आवाज मिळतो. पण ते कसं समजलं पाहिजे ना. 14 वर्ष कंपनीत घातल्यावर तेवढं यायला पाहिजे. आजपर्यंत कधीच न पाहिलेल्या पुरुषावर तुम्ही प्रेम असल्याचा इतका उत्कृष्ट अभिनय करू शकाल की बघणाऱ्याला वाटेल त्या माणसाशिवाय ही बाई 1 तास जगू शकणार नाही. हे कौशल्य तुम्ही 6 महिन्यात शिकलात. लोक त्याला कला म्हणतील.
तुम्ही त्यांची कीव करीत म्हणाल, हरण्याच्या चापल्याचं कौतुक माणसाला, हरणाला नाही. जाऊ द्या झालं. इकडे या. हे आमचं मेकअप डिपार्टमेंट. आम्ही आत शिरलो. तिथे 4-5 मंडळी ऐसपैस बसली होती. कोपऱ्यात शंकरराव लाकडी ठोकळ्याला केस चिकटवित होते. 1-2 आपला मेकअप उतरवित होते. मै सभेत प्रवेश केल्याप्रमाणे ती बावरली होती. आपल्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत हे लक्षात आल्यावर ती जास्तच बावरली. तिथं फार वेळ न थांबता मी तिला घेऊन बाहेर आलो. मग लगेच दुसरीकडे न जाता तिला तिथंच दरवाजाजवळ थांबण्याची खूण केली. आतला संवाद कानावर आला. काय जग्या, कशी आहेत मंडळी? पूछो मत. 68 नंबरचा ब्लाऊज फिट्ट बसेल. तिथं आणखीन थांबण्यात अर्थ नव्हता. मी तिला म्हणालो, तुम्हाला हे सगळं अपरिचित आहे. इथल्या लोकांना आवश्यक आहे. तोंडाला अहर्निश शिव्या असणाऱ्या माणसांच्या शिव्यांचं जसं आपल्याला काही वाटत नाही ना, तसंच झालं इथे. पडद्यामागं एवढा प्रचंड व्याप असतो याची कल्पना होती तुम्हाला? तिनं मान हलवली. तो कोपऱ्यातला माणूस काय करीत होता? तो शंकरराव, इथला मेकअपमन. त्या माणसाचा प्रथम तुमच्या गालाला आणि ओठाला स्पर्श होणार. मग त्या लाकडी ठोकळ्याला केस चिकटवताना तो जितका निर्विकार आहे तितक्याच भावना शून्यतेने तो तुम्हाला स्पर्श करेल. एका बाईला स्पर्श करायचा मिळतो ही भावना त्याच्या डोक्यात नसते बरं का. कशावरून? त्याचा तो मुखवटा नसेल. असेल, तसंही असेल. खात्री कोणत्याच गोष्टीची देता येत नाही इथे. तुमच्याशी मी इतका नीट बोलतो आहे, पण कशावरून माझाही मुखवटा नसेल? तसं मात्र मुळीच नाही. मलाही माणसांची पारख आहे. तुम्ही एका अनोळखी बाईला बघताच मगाशी सिगारेट खिशात टाकलीत, तेव्हाच तुम्ही निराळे आहेत असं मला वाटल्याशिवाय राहिलं नाही. मोठ्यांदा हसत मी म्हणालो, तीच तर गंमत असते. खिसे कापू माणूस गर्दीत ओरडतो, खिसा संभालो, खिसा संभालो. लोक अभावितपणे आपली पाकिटं बघतात आणि खिसा कापणाऱ्याला खिसा समजतो. लोकांची पाकिटं कुठे ठेवतात ती पुन्हा निरुत्तर झाली. म्हणूनच म्हणतो, इथलं सारं काही निराळं आहे. ही दुनिया जे नाही ते दाखवण्याची आहे, मुखवट्यांची आहे. मुखवट्याला कातडी समजू नका आणि फसू नका. उघड्या डोळ्यांनी या आवारात शिरा आणि खरं विचाराल तर तुमच्यासारखानी इथे येऊच नाही. तुमच्या अंगात उजत कला आहे, पण केवळ कलेची सेवा करता येईल असं वातावरण कुठल्याच सिनेमा कंपनीत नाही. तो दिवस उगवेल तो भाग्याचा असं म्हणेन मी. तोपर्यंत आपली कला आपल्याजवळच ठेवा किंवा कोणत्याही गोष्टीची तयारी ठेवून मगच या भागात शिरा. डायरेक्टरला न भेटताच ती बाई निघून गेली. तिच्यावर माझ्या बोलण्याचा एवढा परिणाम होईल याची मला कल्पना नव्हती. ती गेली त्या बाजूला मी बघत असतानाच पाठीवर थाप पडली. अरे यार, वो औरत चली गई. तरी सुरत उतरली आहे तुझी. अनिल कुमार हसत म्हणाला. अरे क्षणभर झाडावर बसलेलं पाखरू, जरा पंख साफसूफ केले, बुंध्यावर 2-4 टोची मारल्या, उडून गेलं. त्या 2-4 टोचीनी एवढा घायाळ झालास तर? तुला नाही कळायचं ते. इश्काने गालिब निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे, कुछ काम के. अनिलनी माझा शेर पुरा केला. धन्यवाद.